आपण हे जाणून घेऊया की मासिक पाळी अनियमित असेल तर वंध्यत्व येतच का? असं निश्चित नाहीये की मासिक पाळी अनियमित असेल तर वंध्यत्व असतंच, परंतु वंध्यत्व येण्याचे चान्सेस जास्त असतात. मासिक पाळी ही साधारणतः 28 ते 30 दिवसांची असते. म्हणजे काय, ह्या दिवसांमध्ये पाळी आली की त्या साधारणतः मध्यावर, म्हणजे 28 दिवसांची पाळी असेल तर 14व्या दिवशी आणि 30 दिवसांची पाळी असेल तर 16व्या दिवशी स्त्रीबीज तयार होतं, ते बाहेर पडतं आणि त्या दिवशी संबंध आला की प्रेग्नन्सी राहण्यास मदत होते. पण मासिक पाळी अनियमित असेल तर एक तर स्त्रीबीज निर्मिती होतच नाही, किंवा ती झाली तर ती कुठल्याही दिवशी होऊ शकते. विशेष दिवस असा पिन पॉइंट करता येत नाही की त्याच दिवशी ओव्ह्युलेशन होतं. पण हीच पाळी अनियमित असली तरी जर नियमितपणे अनियमित असेल, म्हणजे एखाद्या पेशंटला जर 35 दिवसांनी पाळी येत असेल तर तिचा मध्ये ओव्ह्युलेशन हे 21व्या दिवशी होईल आणि म्हणून तिला गर्भधारणेसाठी प्रॉब्लेम येऊ शकणार नाही कदाचित. पण जर एखाद्या पेशंटची पाळी कधी 32 दिवस, कधी 45 दिवस, तर अशा पेशंट्समध्ये ओव्ह्युलेशन हे खात्रीलायक होतच असं नाही, किंवा झालं तर ते कधीही होऊ शकतं आणि म्हणून वंध्यत्व येऊ शकतं.